हे जो गरीब लोक आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल की असे अनेक कर्मचाऱ्यांना मी भेटलेलं आहे की जे 15-15 वर्षापासून काम करत आहे आणि त्यांना पगार 8,000 रुपये 8,000 रुपये 15 वर्षापासून। इतका भयानक त्यांच्यावर अन्याय होत असेल तर मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे सगळ्या कामगारांनी एकजूट घेण्याची। सगळं विसरून द्या, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे, कोणत्या जातीचे आहे, कुठे काम करत आहे, मी कोण आहे, काय आहे, पण मी यांना एक ताकद देण्यासाठी हे एक आंदोलन उभारलेलं आहे आणि हे फक्त सुरुवात आहे। याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर बहुतेक एक खूप मोठं आंदोलन आम्ही उभारूया। देश पातळीवर होईल आंदोलन। आता मी माझा एक खासदार या नात्याने माझी जबाबदारी माझ्या जिल्ह्यापुरती आहे। बहुतेक मी मराठवाड्याच्या संदर्भात विचार करू। इथे आम्हाला सक्सेस मिळाल्यानंतर नक्की याचा जे आहे लोकांनाही एक प्रोत्साहन मिळेल की बाबा इथे शक्य झालेलं आहे, इथे पॉसिबल करून दाखवलेलं आहे, आपण दुसऱ्या एरियामध्येही अशा प्रकारचं आंदोलन उभे करू। कामगारांनी आता सरळ मान्य केलंय, एकही खासदार संसदेमध्ये नाही की ज्यांनी हा प्रश्न घेतला। मात्र तुम्ही प्रश्न मांडल्यानंतर 100 म्हणजे गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेक्टर सगळीकडे आहे, मग याचा इम्पॅक्ट होईल का? या तुमच्या आंदोलनाची कोणी दखल घेईल का? कारण हे आंदोलन फक्त आंदोलनापुरतं मर्यादित राहील। लोकांना, पुढाऱ्यांना, सरकारना भीती कोणाची असते? मीडियाची आणि इम्तियाज अलीची नसतं, लोकांची भीती असतं। आणि एकदा लोक रस्त्यावर आले तर बघा मोठी सरकार जे आहे ना त्यांना उलटापलटा करण्याची ताकद या जनतेमध्ये असते। आणि ते बिचारे कष्ट करणारे लोक आहे, ते गरीब लोक आहे, त्यांचीही एक सहनशीलता एक लिमिट आहे। ते ज्या दिवशी त्यांची सहनशीलता संपेल तर त्या दिवशी सरकार, पोलीस आणि हे आता संपली का त्यांची सहनशीलता? मग काय आज पहिल्या दिवशी आज मी आंदोलन पुकारलं, मलाही माहीत नाही होतं की आज 22 संघटनांनी, सर्व सरकारी ऑफिसेसचे 22 संघटनांनी मला निवेदन दिलेले आहे। त्यांचे सगळे प्रतिनिधी इथे आलेले आहे। आज वर्किंग डे आहे। वर्किंग डेमध्ये इतके सारे लोक येणं हे या गोष्टीची गवाही देतं की लोक त्रस्त झालेले आहे, त्यांची सहनशीलता संपत आहे, त्यांच्यासाठी कोणीतरी भांडायला पाहिजे। आणि मी त्यांचा जबाबदारी घेतलेली आहे की मी तुमच्यासोबत कांधे से कांधा लगाकर खड़े रहूँगा और लढूंगा भी। थँक्यू बहुत दुःख कशाचं वाटतं की माझ्या केंद्र सरकारमध्ये 2 केंद्रीय मंत्री माझे औरंगाबाद जिल्ह्यातले आहे। आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब, जे आपल्या सर्व भाषणमध्ये काय म्हणतो कि ये देश का पूरा बैंक, पूरा फाइनेंस मेरे हाथ में है, त्यांच्या शहरामध्ये सुलोचना गडप्पा नावाच्या या महिलेचा, वृद्ध महिलेचा मी उल्लेख केला की ही वृद्ध महिलेला, ती एकटं राहती, तिला 250 रुपये पेन्शन मिळतं, 250 रुपये पेन्शन मिळतं। याच्या बाबतीत बोलणार नाही। दानवे साहेब आहे, महाराष्ट्रामध्ये किती मंत्री औरंगाबादला लाभलेले आहे आणि किती मंत्र्यांनी किंवा आमदारांनी यांचा मुद्दा जे आहे ते विधानसभे असू द्या किंवा लोकसभामध्ये असू द्या, त्यांनी किती प्रश्न त्याच्या बाबतीत विचारलेले आहे। कोणी विचारायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही आहे। हे गोरगरीब लोक आहे, कोणी बोललं तर जा उद्यापासून यायचं नाही कर, अशा प्रकारचा हुकुमशाही जे सुरू आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे। आणि नाही थांबवली त्यांनी शांतिपूर्ण मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे, मोठं आंदोलन उभारू। नंतर हे शोषण जे आहे ते खाजगी कंपन्या किंवा सेमी गव्हर्नमेंट या कंपन्यांमध्ये अधिक दिसून येतं आणि नाही आपण सरकारमध्ये पण होतं का? नाही सगळ्यात जास्त जे आहे ते सरकारी डिपार्टमेंट्समध्ये। आपल्याला उदाहरण देतो की महानगरपालिकेच्या महिन्याचं बिल किती येतं कामगारांचा, जे कॉन्ट्रॅक्ट लेबरर्स आहे, 3.5 कोटी रुपयाचा बिल येतं, 3.5 कोटी रुपयाचा। किती अदा करण्यात येतं? PF कमिशनरने मला लिहून दिलेलं आहे की ते क्रोनिक डिफॉल्टर्स आहे, ते आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना डिटेल्स मागतो ते मागायला देत नाही। मग त्यांच्या ते कॉन्ट्रॅक्टर्सचं बिल कोणत्या आधारावर तुम्ही रिलीज करत आहे? ते अकाउंट्स ऑफिसर पैसे घेत असेल, ते DMC पैसे घेत असेल किंवा ते कमिशनर पैसे घेत असेल, म्हणून ते तुम्ही सगळे इलिगॅलिटी जे सुरू आहे ते तुम्ही करत आहे। ते चीफ इंजिनियर असू द्या MSCDCLचा किंवा आदरणीय कलेक्टर साहेब जे बसलेले आहेत त्यांच्या खाली सेतू डिपार्टमेंट आहे, बघा जाऊन तिथे किती लोकांना किती पगार मिळत आहे त्यांचा। तर हे सगळे सेक्टरमध्ये सुरू आहे। सगळे खासदार आहात जो कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली आणि आजच्या आंदोलनात सर्व संघटना या ठिकाणी आलेल्या। काय आहे की अनेक वर्षापासून जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट पद्धती सुरू झालेली आहे, सर्व शासकीय निमशासकीय जे डिपार्टमेंट्स आहे त्याच्यामध्ये आता कोणीही रेग्युलर पोस्ट देत नाही, सगळं कॉन्ट्रॅक्टवर भरण्यात येत आहे। नियमाप्रमाणे सरकारचे GRs आहे
रूल आहे, लॉ आहे की या कामगारांना किमान वेतन प्रमाणे मिनिमम वेजेस ॲक्ट प्रमाणे त्यांना पगार देण्यात यावं. PF भरणं ते बंधनकारक आहे. ते कॉन्ट्रॅक्टर असू द्या किंवा मूळ मालक जे असतं त्यांच्यावर बंधनकारक आहे. ESICचा पैसा जमा करणे हे बंधनकारक आहे, रूल आहे, लॉ आहे. त्यांचा प्रोफेशनल टॅक्स भरणं हे बंधनकारक आहे. आता आपल्याला उदाहरण देतो, महानगरपालिकेमध्ये किंवा MSEDCLमध्ये किंवा जे कलेक्टर साहेब बसतात त्यांच्या खाली जे सेतू ऑर्गनायझेशन आहे किंवा घाटी हॉस्पिटल आहे, PWD आहे, इथे सगळ्यांचं आम्ही विश्लेषण केलं की किती पैसे त्यांना मिळतं. मी स्वतः मीटिंग्स घेतले PF कमिशनरसोबत, लेबर कमिशनर. PFच भरत नाही, मग त्यांचं बिल का अदा करण्यात येतं? मला प्रामाणिकपणे हे सांगायचे आहे की हे खूप मोठा नेक्सस झालेला आहे. ठेकेदार कोण? म्हणजे एका मोठा पुढाऱ्याच्या कोणी नातेवाईक असेल किंवा कोणत्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा नातेवाईक असेल. एक बिचारा गरीब कामगार जेव्हा आपली तक्रार घेऊन ते कॉन्ट्रॅक्टरकडे जातो तर उत्तर काय मिळतं की तुला खूप माज आली, उद्यापासून तुला आम्ही काढून टाकत आहे. ते अधिकारीकडे जातो तर ते म्हणतो की आमचं काही देणं घेणं नाही, तू आमचा कर्मचारी नाही आहे, तू ठेकेदारकडे जा. म्हणजे यांना ऐकण्यासाठी कोणीही नाही आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये यांच्या बाबतीत कोण बोलणार? मग मी एक खासदार या नात्याने माझी जबाबदारी समजून मी हे मुद्दा उचलला. 2 महिने त्याच्यावर सविस्तर मी स्टडी केली आणि आज जेव्हा मी डिव्हिजनल कमिशनरला कडे जाऊ निवेदन घेऊन तर सगळे डॉक्युमेंट्स सहित जाऊ की हे असा प्रकार चाललेला आहे, आपण का गप्प बसलेले आहे. पण सर, हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून आता निर्णायक